शेतकरी मित्रांनो नमस्कार. अतुल गायकवाड TDC सक्सेस स्टोरी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत. आज पुन्हा एक आपण नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. तर नेहमी मी आपल्या व्हिडिओमध्ये सांगत असतो, जमिनीचा जर सेंद्रिय कर्ब तुम्हाला वाढवायचा असेल तर तुम्हाला ह्या गोष्टी शेतीमध्ये करणे गरजेचे आहे. तर तुम्हाला मी मागे सांगितलं होतं बघा, आपण दरवेळेस या शेतामध्ये खरीपमध्ये भुईमूग केला होता. त्याच्यामध्ये ते सर्व टाळे आपण पसरून त्याच्यामध्ये गहू केला होता आणि आता गहू पण निघलेला आहे आणि हार्वेस्टरने आपण गहू काढलेला आहे. यंदा वातावरण चांगले असल्यामुळे गव्हाचे पण चांगले उत्पन्न आलेले आहे. एकरी आपल्याला 16 क्विंटलचा उतारा बसलेला आहे. आपला हा अर्धा एकराचा प्लॉट होता, याच्यामध्ये आपल्याला 8 क्विंटलचा गहू झालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो सांगण्याचा उद्देश हाच आहे की तुम्हाला जर सेंद्रिय कर्ब वाढवायचा असेल तर गव्हाचे काढ अजिबात जाळू नका तुम्ही. नांगराच्या साह्याने, ट्रॅक्टरच्या साह्याने हे बघा, आता हे पूर्ण आपण आता इथे नांगरट सुरुवात केलेली आहे आणि आता ट्रॅक्टरच्या साह्याने आपण हे सर्व नांगरून जमिनीतच गाडणार आहोत आणि त्यानंतर आपण एक पाणी देणार आहे. त्यामुळे ते कुजण्यास लवकर मदत होईल आणि पुढील पिकाला याचा खूप फायदा होणार आहे. आता याच्यात आपण पुढील हंगामासाठी सोयाबीन याच्यामध्ये लावणार आहोत. तर सांगण्याचा उद्देश हाच आहे की तुम्ही माझं कायम सांगणं असतं शेतकऱ्यांना की तुम्हाला आता हा गहू हे तुमचं बी म्हणजे गव्हाचं धान्य तुमचं आहे, काढ हे सगळं जमिनीचं आहे. सोयाबीनच तुमचं आहे, बाकीचं काढ सगळं जमिनीचं आहे. ऊसच तुमचं आहे, पाचट हे जमिनीचं आहे. म्हणजे जे काही वेस्ट मटेरियल आहे ते सगळं हे जमिनीचं आहे. तरच तुम्ही भविष्यामध्ये शेतीवरला खर्च कमी करू शकताय. आता तुम्ही बघताय महागाई, खतांचे रेट हे भरमसाठ वाढलेले आहेत. त्यामुळे शेती करणे खूप परवडणारे नाही आपल्या जमिनीला. तर तुम्ही हे सर्व गोष्टी फॉलोअप केल्या तर नक्कीच तुमचा शेतीवरला उत्पादन खर्च कमी होईल आणि तुम्हाला शेती फायद्यात आल्याशिवाय राहणार नाही. हा माझा दरवर्षीचा अनुभव आहे. त्यामुळे कुणीसुद्धा ह्या गव्हाचे काढ जाळू नका, हे जमिनीत गाडा. काही अडचण होत नाही, थोडा त्रास होतो, पण भविष्याच्या दृष्टीने आपल्याला जमीन सुपीक बनवायची असेल कमी खर्चामध्ये तर ह्या गोष्टी आपल्याला फॉलोअप करणं गरजेचं आहे. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.